आता जगदीप धनखडवर जर आलो तर लक्षात घ्या 11 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती बनले होते आणि लक्षात घ्या राज्यघटनेचे कलम 67 ए. आता हे क्वेश्चन करा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला विचारतील की राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे. तर लक्षात घ्या कलम 67 अ जी आहे, कलम 67 अ नुसार यांनी काय केलंय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवलाय किंवा राजीनामा दिलेला आहे. लक्षात असू द्या. मग आतापर्यंत इथं स्टार करून घ्या की आतापर्यंत कोणकोणते असे उपराष्ट्रपती आहे की ज्यांनी पदावर असताना राजीनामा दिलेला आहे. तर पहिले व्यक्ती आहे तुम्हाला दिसते व्ही गिरी आणि दुसरे व्यक्ती आहे आर व्यंकटरमण. हे ह्या दोन व्यक्तींचं नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण हे दोन व्यक्ती आहे यांनी राजीनामा दिले होते. आता तिसरे व्यक्ती जर बघितले तर हे जगदीप धनखड आहे. त्यांनी राजीनामा कधी दिला, 21 जुलै 2025 ला राजीनामा दिलेला आहे. मग त्यानंतर आता 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती कोण निवडून आले आहे, CP राधाकृष्णन. त्यांच्याबद्दल मी डिटेलमध्ये घेणार होतो, पण जगदीप धनखड यांचा टॉपिक आला होता त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे.